नमस्कार मंडळी, सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण 50 जबरदस्त किचन टिप्स, मसाले व धान्य वर्षभर टिकवण्यासाठी घरगुती उपाय बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रत्येक टिप खूप महत्त्वाची आहे आणि तुम्हाला उपयोगी पडेल अशी आहे। भाग 1, सर्व महिलांची चिंता असते की तांदूळ, गहू, डाळी साठवताना कशा प्रकारे त्याची साठवणूक करायची जेणेकरून ते वर्षभर अगदी चांगले राहतील। तर आज आपण बघूया हे सर्व धान्य साठवण्याच्या 15 टिप्स। टिप नंबर 1, धान्य नेहमी पूर्ण वाढवूनच डब्यात भरा। ही टिप तर ऑलमोस्ट सर्व महिलांना माहीतच असते, पण आणखी आपण बऱ्याच टिप्स बघणार आहोत। टिप नंबर 2, हवाबंद म्हणजे एअरटाईट डबे वापरा। टिप नंबर 3, प्रत्येक डब्यामध्ये 2 ते 3 सुकलेली कडुलिंबाची पाने टाका। ही टिप सुद्धा बहुतेक महिलांना माहिती असेल। ज्यांना माहिती आहे मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्याकडे काही टिप्स असतील ना तर मला सुद्धा नक्की सांगा तुम्ही। टिप नंबर 4, डाळी साठवण्याआधी 1 ते 2 तास उन्हामध्ये ठेवा। टिप नंबर 5, तांदूळ डब्यामध्ये टाकताना एक सुकी लाल मिरची ठेवा। टिप नंबर 6, धान्य कापडी पिशवीत न ठेवता प्लास्टिक, स्टील डब्यामध्ये ठेवा। टिप नंबर 7, महिन्यातून एकदा धान्य हलवून घ्या। टिप नंबर 8, धान्य ओलसर जागी कधीही ठेवू नका। टिप नंबर 9, गहू पीठ करून ठेवत असाल तर फ्रीज मध्ये ठेवा। टिप नंबर 10, पीठ 15 ते 20 दिवसामध्ये वापरण्याचा प्रयत्न करा। टिप नंबर 11, डाळी वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवा। टिप नंबर 12, जुने आणि नवीन धान्य मिसळू नका। टिप नंबर 13, धान्याच्या डब्यांवरती खरेदीची तारीख लिहा, म्हणजे आपल्याला माहित असते की हे धान्य किती जुने आहे, त्याप्रमाणे आपण त्याचा वापर करू शकतो। टिप नंबर 14, मोठ्या प्रमाणामध्ये धान्य साठवताना प्लास्टिक लायनर वापरा। टिप नंबर 15, कीड लागलेले धान्य लगेच वेगळे काढा। तर या होत्या 15 टिप्स धान्य कसं साठवायचं। आता बघूया मसाले वर्षभर टिकवण्यासाठी 15 टिप्स। टिप नंबर 16, मसाले नेहमी थंड झाल्यावरच डब्यामध्ये भरा। टिप नंबर 17, ओलसर चमचा मसाल्यामध्ये घालू नका। टिप नंबर, मसाले काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवा। टिप नंबर 19, हळद मिरची पावडर फ्रीज मध्ये ठेवल्यास रंग टिकतो। टिप नंबर 20, गरम भांड्याजवळ मसाले ठेवू नका।
टिप नंबर 21, महिन्यातून एकदा मसाले उन्हामध्ये ठेवा. टिप नंबर 22, मसाले पीठ करून जास्त दिवस साठवू नका. टिप नंबर 23, जिरे धने साबूत स्वरूपात ठेवा. टिप नंबर 24, ओल्या हवामानामध्ये मसाल्यात मिठाचे 2 दाणे ठेवा. टिप नंबर 25, मसाल्यांचे छोटे छोटे डबे ठेवा. टिप नंबर 26, वापरात नसलेले मसाले वरच्या शेल्फवर ठेवा. टिप नंबर 27, किचन मध्ये वाफ जास्त असेल तर मसाले बाहेर ठेवा. टिप नंबर 28, एक्सपायरी डेट तपासत राहा. बरेचदा आपण घाईगडबडीमध्ये एक्सपायरी डेट बघण्याचे विसरतो, पण ते खूप धोकादायक आहे, त्यामुळे आठवणीने एक्सपायरी डेट तपासत राहा. टिप नंबर 29, मसाले सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. टिप नंबर 30, घरगुती मसाले वेगळ्या बॉक्समध्ये ठेवा. किचन ऑर्गनायझेशन व स्टोरेज हॅक्स. टिप नंबर 31, प्रत्येक डब्यावर नाव व तारीख लिहा. टिप नंबर 32, दर 3 महिन्यांनी किचन साफसफाई करा. टिप नंबर 33, ड्रॉवर मध्ये बास्केट वापरा. टिप नंबर 34, उभे स्टोरेज वापरून जागा वाचवा. टिप नंबर 35, फ्रीज मध्ये पारदर्शक बॉक्स वापरा. म्हणजे आपल्याला कोणतेही पदार्थ पटकन दिसतात. रोजच्या वापराच्या वस्तू पुढे ठेवा, म्हणजे घाईगडबडीमध्ये पटकन दिसतात, हाताशी येतात. टिप नंबर 37, कमी वापराच्या वस्तू वर ठेवा. मसाले रॅक किचनच्या आतल्या बाजूला लावा. टिप नंबर 39, पॉलिथिन बॅग्स वेगळ्या बॉक्समध्ये ठेवा. टिप नंबर 40, भाजीपाला धुण्याआधी साठवू नका. कांदा बटाटा वेगळे ठेवा. टिप नंबर 42, ओले भांडे लगेच कपाटामध्ये ठेवू नका. टिप नंबर 43, स्टील भांड्यांना कागद लावून ठेवा. टिप नंबर 44, झाकणांसाठी स्वतंत्र रॅक ठेवा. टिप नंबर 45, डब्यांचे झाकण एकाच साईजचे ठेवा. टिप नंबर
46 किचनमध्ये जास्त वस्तू साठवू नका. आवश्यक तेवढ्याच वस्तू किचनमध्ये ठेवा. अनेकदा गृहिणी आवडीप्रमाणे किंवा मग खूप जास्त वस्तू किचनमध्ये साठवतात, त्यामुळे मग आपल्याला पाहिजे ती वस्तू, भांडं पातेलं मिळत नाही. त्यामुळे जास्त वस्तू साठवू नका. आवश्यक तितक्याच वस्तू साठवा. टिप नंबर 47, आठवड्यातून एकदा किचन रिसेट करा. टिप नंबर 48, तुटलेले डबे काढून टाका. तुटके फुटके भांडे, जुने पुराणे भांडे भांड्याच्या दुकानामध्ये नेऊन एक्सचेंज करून टाकायचं. टिप नंबर 49, किचनमध्ये सुगंधासाठी लवंग ठेवा. टिप नंबर 50, साधेपणा ठेवल्यास किचन नेहमी नीट दिसते. तर या होत्या वरील टिप्स. आय होप तुम्हाला वरील टिप्स नक्की आवडल्या असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि ही माहिती सामान्य घरगुती अनुभवावर आधारित आहे. कोणतीही ॲलर्जी किंवा आरोग्य समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांचा, तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. चला तर बाय बाय. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्थ राहा, हेल्दी राहा. तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय.